ओलंपिक में सिल्वर मेडल पे अपना निशाना लगा के वापस आ गया हूँ, लेकिन अब आपकी बारी है। 26 सितंबर को रक्तदान करो और देश को समृद्ध बनाओ। इस 26 सितंबर को ब्लड डोनेट कीजिए और देश को हेल्दी बनाइए। इतिहासाने ठेवलेल्या लुप्त जागा भरण्याचे कसब लेखकात हवे, असं प्रतिपादन साहित्यिक डॉक्टर द ता भोसले यांनी केले। मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित समारंभात डॉक्टर भोसले यांना मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृती साहित्य पुरस्कार, तर उद्योजक सुरेश हुंद्रे यांना मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृती समाजकार्य पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी मृणालिनी सावंत, चाणक्य मंडळचे संचालक अविनाश धर्माधिकारी, बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर, डॉक्टर सागर देशपांडे उपस्थित होते। डॉक्टर भोसले म्हणाले, मराठी साहित्यात चारित्र्यपर कादंबऱ्यांचे पीक सध्या जोमात आहे, पण त्यात दाणेच नाहीत। चारित्र्यपर कादंबरी म्हणजे इतर 4 कादंबऱ्यांचा आधार घेऊन घटनांचा आलेख मांडणे नव्हे। इतिहासाने ठेवलेल्या लुप्त जागा भरण्याचे कसब लेखकात हवे, त्यासाठी कल्पकता, अभ्यास, चिंतनाची आवश्यकता आहे। अशा प्रकारचे लेखन केवळ शिवाजी सावंतांनीच केले असून त्यांचे साहित्य दशकाचे नव्हे तर शतकाचे आहे, असे सांगून पुढे ते म्हणाले, आदर्श व्यक्तिमत्व आता उरली नाहीत, धर्मगुरू बदलले आहेत, शिक्षण सम्राट वाढले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य लोक भरकटले आहेत। अशा स्थितीत राजकारणाकडून काहीच अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे। काही समाजाचे आंतरिक स्वरूपाचे पावित्र्य जपण्याचे काम साहित्याला करावे लागणार आहे। वाचकाच्या मनावरची मरगळ काढणे, अलौकिक आनंद देणे, जीवनाला नवी दिशा देणे, जीवन समृद्ध करणे म्हणजे साहित्य होय, असेही ते म्हणाले। हुंद्रे म्हणाले, भ्रष्ट आचार विचार उच्चार म्हणजे भ्रष्टाचार होय। भ्रष्टाचार न करता चांगल्या प्रकारे उद्योग करता येतो हे आम्ही दाखवून दिले। उद्योगाला अध्यात्माची जोड देणे गरजेचे आहे। हे अध्यात्म म्हणजे आचार विचार उच्चार यांची शुद्धता होय। स्वार्थ बाजूला ठेवला, अपेक्षा कमी ठेवल्या तर भ्रष्टाचार आपोआप कमी होतो, असेही त्यांनी नमूद केले। राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मेळावा 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील उपस्थित होते। गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सकाळी 9:30 वाजता आयोजित केलेल्या या मेळाव्यात युवतींशी संबंधित विविध प्रश्न आणि समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। यामध्ये महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न, स्त्री भ्रूण हत्या, कुपोषण, कला, साहित्य, क्रीडा, सामाजिक कार्य, पर्यावरण, करिअर महोत्सव अशा अनेक उपक्रमांबाबत दिशा ठरवण्यात येणार आहे। युवतींनी समाज कल्याणकारी धोरणे ठरवण्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 18 ते 35 वयोगटातील युवतींनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी ॲडव्होकेट चव्हाण यांनी केले आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय मैदानात उडी घेण्याचा बेत पूर्णतः रद्द केला असून आपल्या टीमशीही फारकत घेतली आहे। अरविंद केजरीवाल आणि आपल्यात दुफळी निर्माण झाल्याचे खुद्द अण्णांनीच सांगितले। आपल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी हितचिंतकांची मतं आजमावण्यास अण्णांनी सुरुवात केली आहे। याकरताच ते एका बैठकीसाठी पुण्यात आले होते। यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण जाणकारांचा सल्ला घेणार आहोत आणि मग देशव्यापी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, विश्वंभर चौधरी उपस्थित होते। अण्णा म्हणाले, राजकारणामध्ये मला रस नाही, मी समाज जागृती आणि आंदोलनेच करत राहीन। अरविंद केजरीवाल हे स्वतंत्र आहेत, त्यांनी खुशाल राजकीय पक्ष काढावा अशी भूमिका आपली आहे। अर्थात आपल्यात दुफळी निर्माण झाली असली तरी आपले ध्येय एकच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। टीम अण्णामधील दुफळीविषयी विचारले असता ते म्हणाले, दुफळी निर्माण होणारच, पण आमचे ध्येय एकच आहे। मी त्यांना सांगितले, मलाही भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करायचा आहे आणि तुम्हालाही। त्यासाठी हवा तर तुम्ही राजकीय पक्ष काढा, निवडणूक लढवा, मी लोकांना जाग करतो। मी मात्र कुठलाही पक्ष काढणार नाही किंवा निवडणूकही लढवणार नाही। केजरीवाल यांच्या उमेदवारांचा सरसकट प्रचार करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आधी त्यांचे उमेदवार पाहू आणि मगच पाठिंब्याचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले। क्योंकि मैं अपने जीवन में एक व्रत लिया है
जो करना हो समाज और देश की सेवा करनी है, और पॉलिटिक्स में जाकर चुनाव लड़कर वो सेवा नहीं होगी, वो तो आपका उसमें स्वार्थ है। तो मैं पक्ष और पार्टी में नहीं जाना, चुनाव नहीं लड़ना, ये पहले से मैं तय किया। अभी मैं इस बात को सोच रहा हूँ कि कहीं ऐसे विचार के जो लोग हैं और देश के बारे में सोचते हैं, समाज के बारे में सोचते हैं, ऐसे लोगों के एक राय लेना है कि भाई हमारी दिशा क्या होनी चाहिए। ठीक है, पक्ष नहीं निकालना, पार्टी नहीं निकालना, लेकिन हमारी दिशा क्या होनी आगे, इसके लिए अलग अलग जानकार लोग हैं, अनुभवी लोग हैं, उनसे सलाह लेना। जैसे आज हम 5-6 लोग बैठेंगे पुणे में, इसके बाद दूसरी मीटिंग होगी, उसमें और ज़्यादा लोग आ जाएंगे। यहाँ से अभी दिल्ली में मीटिंग हो रही है, कल एक मीटिंग हो रही है, परसों एक मीटिंग हो रही है। ये सब हम जो जानकार लोग हैं, अनुभवी लोग हैं, उनकी सलाह ले रहे हैं, और ये सलाह लेकर फिर हम आगे की दिशा तय होने के बाद पूरे देश में घूमना है, हर राज्य में जाना है। राज्य में लोग क्या कह रहे हैं कि पक्ष निकालना चाहिए, पार्टी निकालना चाहिए, या पक्ष पार्टी ना निकालते हुए आपका रास्ता सही है। और अगर लोग ये भी कहते हैं पक्ष निकालो, पार्टी निकालो, कभी भी मैं अपने जीवन में ये तय किया कोई पक्ष नहीं निकालूंगा, कोई पार्टी नहीं निकालूंगा। जितने लोग आएंगे उनको साथ में लेकर पूरे देश में लोक शिक्षा, लोक जागृति का काम करूंगा, पूरे देश में घूमूंगा। और मुझे विश्वास हो रहा है, आज मुझे विश्वास हो रहा है कि देश जग गया है, देश का युवक जग गया है, वो परिवर्तन चाहता है। लेकिन परिवर्तन जो चाहता है उसमें हमें क्या करना, किस रास्ते से जाना, इसलिए अनुभवी लोगों का हम लोग राय लेना जरूरी है। इसलिए आज से हम पुणे से शुरुआत कर रहे हैं कि 5-6 लोग हम बैठेंगे, यहाँ से दिल्ली की मीटिंग होगी, कल मीटिंग है, परसों मीटिंग है, उसके बाद अलग अलग जगह पर मीटिंग है। उसका ऐसा है, मैं उनको बताया, जब हमारी मंजिल एक है, इस देश का भ्रष्टाचार मिटाना है, भ्रष्टाचार मुक्त भारत को निर्माण करना है, ये हमारा एम है सबका। तो मैं उनको भी कहा, अगर आपको पार्टी निकालना निकालो, आप इलेक्शन लड़ाना लड़ाओ। जब मैं देश में लोगों को जगाऊंगा, संसद में जाने वाले अच्छे चारित्रशील लोगों को खोज करके जगाऊंगा, जनता ने चयन करना उसका। उसमें अगर आप भी कई लोगों का चयन करते हैं, उसको हम देखेंगे, अगर वो सही है तो हम उसको भी सपोर्ट करेंगे। हमारा एम एक है कि भ्रष्टाचार मुक्त भारत। कौन करता है इससे हमारा महत्व तो नहीं है। मतलब राजनीतिक पार्टी को लेकर अलग अलग दलीलें हैं उसमें, अगर अलग पार्टियां नहीं, अरविंद केजरीवाल आपके अगर वो करते हैं कि कोई कैंडिडेट सिलेक्शन किया, उसमें मुझे नजर आ गया कि एक कैंडिडेट, सबको नहीं, जितने कैंडिडेट खड़े होंगे सबको सपोर्ट नहीं करूंगा। जो चारित्रशील है, जिसका बैकग्राउंड क्या है, उसका सेवा भाव है, ऐसे लोगों को देखकर फिर उसको सपोर्ट करूंगा। हे दुफळी निर्माण झाली आहे, पण दुफळी जरी निर्माण झाली तरी मंजिल आमची एकच आहे। हे पक्षाने पार्ट्यासारखी दुफळी नाही आहे। काही ना, ते ज्या रस्त्याने जाणार आहेत त्याच्यातून त्यांना जेवढे कॅन्डिडेट चांगले मिळते ते करतील। मला जे त्याच्यातले वाटतील चांगले आहेत त्याला सपोर्ट करेल, पण जनतेच्या माध्यमातून आम्ही कॅन्डिडेट सिलेक्शन हे जनतेवर सोपवणार। जनलोकपाल विधेयकासाठी देशातून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील टीम अण्णाने देशव्यापी लढा उभारला होता। त्यांच्या पहिल्या आंदोलनाने सरकारला हादरवले, पण नंतर अण्णांचा करिश्मा कमी झाल्याचे जाणवू लागले आणि काँग्रेस त्यांच्याकडे दुर्लक्षच करू लागली। आपल्या आंदोलनांना, उपोषणांना सरकार दाद नेत नसल्याचे टीम अण्णाच्या लक्षात आल्याने त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला, पण त्यात ते फार गोंधळलेले पाहायला मिळाले। अखेर याच मुद्द्यावरून टीम अण्णामध्ये दुफळी निर्माण झाल्याचे समोर आले आहे।
इस 26 सितंबर को रक्तदान कीजिए और इस देश को स्वस्थ बनाइए। इस 26 सितंबर को ब्लड डोनेट कीजिए और देश को हेल्दी बनाइए। टाटा कंपनीकडे सोपवण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रात नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार पासपोर्ट एजंट असोसिएशनने केली आहे। नागरिकांना त्वरित पासपोर्ट मिळावेत यासाठी एजंट पद्धती बंद करून टाटा कंपनीकडे सोपवण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये व्यवस्थापनाचा सावळा गोंधळ सुरू आहे। यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून याबाबत सरकारने फेरविचार करावा अशी मागणी पासपोर्ट एजंट्स असोसिएशनने केली आहे। पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्या दूर व्हाव्यात यासाठी 1 जून पासून एजंट सुविधा बंद करण्यात आली। त्यासाठी टाटा कंपनीला पासपोर्ट सेवा केंद्राचे काम देण्यात आले। मात्र या केंद्रांमध्ये नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक समस्या आणि मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष अच्युत जोशी यांनी केली। संदीप जोशी, रेहमान शेख यावेळी उपस्थित होते। पासपोर्ट सेवा केंद्रामधील कर्मचारी प्रशिक्षित नसल्यामुळे कामाला वेळ लागतो आणि नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागते। ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असली तरी मुलाखतीसाठी त्यांना योग्य वेळ मिळत नाही। त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे। ही गैरसोय दूर करण्यासाठी सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली। येत्या 20 दिवसात पुणे शहराच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्षपद गेल्या 1 वर्षांपासून रिक्त आहे। त्यामुळे येत्या 20 दिवसात पुणे शहराच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली। खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, म्हाडाचे अंकुश काकडे, मनाली बिलारे, अरविंद कोरे यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल हनमगर यांच्या मृत्यूनंतर शहरात गेल्या 1 वर्षांपासून युवक अध्यक्षाची निवड करण्यात आलेली नाही अशी खंत व्यक्त करत पाटील म्हणाले, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येत्या 20 दिवसात शहराच्या युवक अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे। यासाठी शहरातील राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले। पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहराच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रिक्त पदाच्या संदर्भामध्ये आजच प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भात आम्ही जाहीर केलेला आहे। त्याच्याकरिता इच्छुक जे काही कार्यकर्ते असतील, ज्यांना पुणे शहराचा अध्यक्ष किंवा प्रदेश पदाधिकारी किंवा जिल्हा निरीक्षक या पदामध्ये ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे। त्या अर्जाची किंमत 500 रुपये आहे। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाने मुंबईमध्ये पेएबल असा डिमांड ड्राफ्ट काढून तो अर्ज विकत घ्यायचा आहे। तो अर्ज संपूर्णरित्या भरून त्याच्यासोबत त्यांचा बायोडाटा त्या ठिकाणी त्यांनी द्यायचा आहे। त्या अर्जाची स्क्रुटिनी झाल्यानंतर साधारणपणे जे कार्यकर्ते याच्यामध्ये या पुणे शहराच्या अध्यक्षपद आणि इतर पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक आहेत, तर त्याच्यामधून आमच्या निवड समितीमार्फत निवड केली जाईल आणि त्याच्यानंतर मुलाखतीचा कार्यक्रम होऊन त्या मुलाखतीच्या पॅनलमध्ये शहराच्या अध्यक्षा वंदनाताई चव्हाण, अंकुशांना काकडे, आमदार बापूसाहेब पठारे, जयदेवांना गायकवाड, कमलनानी डोले पाटील ताई आणि इतर आणखी महत्त्वपूर्ण जे काही पदाधिकारी असतील ते सगळ्यांचं आमचं इंटरव्ह्यूचं पॅनल असेल। मुलाखतीचं पॅनल सर्व इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेईल आणि त्याच्यानंतर एक साधारण 5 नावं आम्ही त्याच्यामध्ये निश्चित करू आणि ही 5 नावं आमचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे ती 5 नावं माझ्याकडून सुपूर्द केली जातील आणि त्याच्यामध्ये मग नंतर दादा सगळ्या स्थानिक महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करून पुणे शहराचा अध्यक्ष। इस 26 सितंबर को रक्तदान कीजिए और देश को हेल्दी बनाइए। मैंने तो लंदन में अपनी पारी खेल ली, अभी आपकी बारी। 26 सितंबर को रक्तदान कीजिए, देश को हेल्दी बनाइए। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।